नमस्कार आणि आपण पाहता सरकार लाईव्ह न्यूज, स्वातंत्र्य पत्रिकाचे बुलंद आवाज सरकार लाईव्ह न्यूज। हदगाव जिल्हा नांदेड येथे 26 सप्टेंबर रोजी सकल आदिवासी समाजाच्या वतीने आदिवासी आरक्षण बचाव महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। हा मोर्चा हदगाव येथील बिरसा मुंडा नगर उमरखेड रोड ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक राठी चौक पासून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला। कोणत्याही गैर आदिवासी समाजास आदिवासी समाजात समाविष्ट करून आरक्षण देण्यात येऊ नये। 17 संवर्गाची पेसा भारती त्वरित करावी आणि 12,500 आदी संख्या झालेले आदिवासीची भरती लवकरात लवकर करावी, अशा विविध मागण्याचे निवेदन हदगाव तालुक्याच्या तहसीलदार सुरेखा नांदे मॅडम यांच्यामार्फत शासनाला पाठविण्यात आले। या मोर्चाला कळमनुरीचे माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सतीश पाचपुते, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर गायकवाड, डॉक्टर दीपक नाईक, ॲडव्होकेट रामदास डवरे, माजी पंचायत समिती उपसभापती शंकर मेंढके, सामाजिक कार्यकर्ता सोनबा वानोळे, सामाजिक कार्यकर्ता देवानंद मिरासे, सामाजिक कार्यकर्ते धनराज सोनटक्के आणि हदगाव परिसरातील आदिवासी बांधव, महिला, युवक युवती हजारोच्या संख्येने आपल्या पारंपरिक वाद्यासह वेशभूषेत सहभागी झाले होते। संपूर्ण हदगाव हिमायतनगर असेल या तालुक्याच्या वतीनं आणि परिसरातून आदिवासी समाजाचा आदिवासी आरक्षण हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। आमचा कोणत्या समाजाला विरोध नाही, परंतु आमच्या समाजात जर कोणी घुसखोरी करत असेल, जे आमचे घटनादत्त अधिकार आम्हाला बाबासाहेबांनी घटनेमध्ये दिलेले आहेत, त्या आरक्षणाला जर कोणी धक्का लावत असेल तर निश्चित त्यांचा आम्ही निषेध रस्त्यावर करणार आहे। आज एवढ्या हजारोच्या संख्येने आज इथं आमचे आदिवासी बांधव असतील, भगिनी असतील, आमचे विद्यार्थी मित्र असतील, एवढ्या मोठ्या प्रमाणे उत्स्फूर्तपणे या मोर्चामध्ये सहभागी झाले। आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आदिवासी समाजाच्या वतीनं निदर्शन करण्यात येतात, मोर्चे करण्यात येतात। याचं महत्त्वाचं कारण की धनगर समाज असेल, बंजारा समाज असेल आणि इतर काही समाज असतील ते आदिवासी आरक्षणामध्ये येऊ पाहतात। खरं म्हणलं तर आदिवासी आरक्षण त्यांना एवढं सोपं वाटतंय का? बाबासाहेबांनी ज्यावेळेस आदिवासी आरक्षण केले, हे आरक्षण आम्हाला या घटनेच्या माध्यमातून मिळालं आहे। आज जे महाराष्ट्रामध्ये वातावरण केलं जातं की हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला आदिवासीमध्ये घ्या, परंतु हैदराबाद गॅजेटनुसार हे सरकार चालत नसेल, हे देश चालत नसून हा घटनेनुसार हा देश चालतो आणि त्यामुळे बाबासाहेबांनी घटनेमध्ये जी तरतूद केलेली आहे त्याप्रमाणे हे आरक्षण मिळते। या आरक्षणामध्ये कोणाला घुसू देणार नाही आणि तो घुसला तर आम्ही त्याचा 100% विरोध करू, एवढं आपण सांगतो। साहेब, विद्यमान आमदार यांनी बंजारा समाजाला आदिवासी समाजामध्ये सामाविष्ट करण्यासाठी पत्र दिले, कसं पाहता? खरं म्हणलं तर आदिवासीला फक्त हे लोक मतासाठी वापरतात आणि जेव्हा त्याने मत घेतल्यानंतर आम्हाला ते वापरून फेकल्यासारखे काम करतात। आज प्रत्येक मतदारसंघामध्ये आमचा आदिवासी समाज बहुसंख्येने आहे। आमचा समाज त्यांच्या पाठीमागे विधानसभेला राहतो, लोकसभेला राहतो, परंतु जेव्हा आमच्या वेळ येते तेव्हा मात्र आदिवासीच बाजू घेतल्या जात नाही। आज बंजारा समाजाला लोक पत्र देतात, परंतु आमच्या आदिवासी समाजाला कोणी पत्र देत नाही, पाठिंबा देत नाही, परंतु तरी काही हरकत नाही। आमचा आदिवासी समाज एकदा पेटला की तो कोणालाही विझू शकत नाही आणि ही आग त्या लोकांना घरीत बसल्याशिवाय ठेवणार नाही। आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागला तर त्याचे परिणाम भविष्यात काय होतील? आदिवासी आरक्षणाला एकतर धक्काच लावू शकत नाही, कारण बाबासाहेबांना घटनेमध्ये जी तरतूद केली या घटनेला कोणीच हात लावू शकत नाही। याच्यामध्ये यांची फार मोठी प्रोसिजर आहे। आदिवासीमध्ये साधा कॉमा किंवा विलांटी जरी टाकायची असली तर घटनेमध्ये दुरुस्ती करावी लागते, राष्ट्रपती मुर्मू यांची सही घ्यावी लागते। असं कोणी मागितल्यामुळे मोर्चे काढल्यामुळे काय आरक्षण मिळू शकत नाही। बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं याच्यामध्ये 1% सुद्धा बदल होणार नाही। पुढची भूमिका काय असेल? आज आम्ही तालुका स्तरावर आज मोर्चे चालू आहेत
यानंतरही शासन जर त्या भूमिकेशी ठाम असेल तर आम्ही जिल्ह्याच्या स्तरावर मोर्चा करणार आहे. कालच आमचे मुंबईला सर्व आमदार, आजी माजी आमदार सगळ्यांची आमची बैठक झाली. आम्ही सगळ्यांनी बहुमताने ठरवलं की हा समाजाचा प्रश्न आहे, यामध्ये कोणतंही पक्षाचं राजकारण न करता समाजासाठी आपण सर्व एकत्र आलो पाहिजे आणि निश्चित ही भूमिका आम्ही सर्वांनी घेतलेली आहे. मग ती आमची लढाई रस्त्यावरची असेल, ती मंत्रालयीन लढाई असेल, ती किंवा विधानसभेची लढाई असेल, या तिन्ही ठिकाणी समाज एकजुटीनं एकत्र राहतो. साहेब, सरकारच भांडण लावत आहे असं काही नागरिकांमध्ये चर्चा आहे की सरकारच आदिवासीमध्ये आणि समाजामध्ये भांडण लावत आहे, याबद्दल आपली प्रतिक्रिया? हे खरं आहे की सरकारच यामध्ये भांडण लावत आहे, कारण सरकारला सगळं कळतंय आरक्षणामध्ये कोण घुसू शकते आणि कोण घुसत नाही. अहो, हैदराबाद गॅजेटचा आणि बंजारा समाजाचा काय संबंध होता? ते हैदराबाद गॅजेट एका समाजाला न्याय देण्यासाठी काढला, परंतु याचा दुरुपयोग करण्यासाठी दुसरा समाज पुतळे झालेला आहे आणि म्हणून कुठेतरी हे सरकार आपसामध्ये भांडण लागतात. खरं म्हणलं तर बंजारा समाज असेल, धनगर समाज असेल किंवा आदिवासी समाज असेल, हे सगळ्या भावाप्रमाणे एकत्र राहणारे आम्ही सर्व बांधव होतो, परंतु आमच्यामध्ये भांडण लावण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि निश्चित याचे फळ त्यालाच भेटल्याशिवाय राहणार नाही. सरकार लाईव्ह न्यूज